2 डिसेंबरपर्यंत मला युती टिकवायची आहे असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी केलंय। चव्हाणांच्या विधानाने एकच खळबळ उडाली आहे। सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना असा संघर्ष पाहायला मिळतोय। यातच शिंदे सेनेचे निलेश राणेंनीही चव्हाणांवर पैसे वाटपाचा आरोप केलाय। राणेंच्या आरोपांवर आता काही बोलणार नाही, त्यांचे आरोप चुकीचे असल्याचं रवींद्र चव्हाण म्हणाले। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे। मी नंतर उत्तर देईन। नाही खरं का? पण निलेश राणे म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे। खोटं आहे का? तुमचा पौरत्व तिकडे साहेब आपण स्पष्टीकरण काय आपलं पैसे वाटतात मालवणमध्ये असं निलेश राणे म्हणतात। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे। मी नंतर उत्तर देईन। नाही खरं का? पण निलेश राणे म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे। खोटं आहे का? तुमचा पौरत्व तिकडे साहेब आपण स्पष्टीकरण काय आपलं 2 डिसेंबर नंतर महायुतीत भूकंप होणार असल्याचं समजतंय। 2 डिसेंबर पर्यंत महायुती टिकवायची आहे असं चव्हाण म्हणाले। राणेंनी आहे। मी नंतर उत्तर देईन। नाही खरं का? पण निलेश राणे म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे। खोटं आहे का? तुमचा पौरत्व तिकडे साहेब आपण स्पष्टीकरण काय आपलं 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे। मी नंतर उत्तर देईन। नाही खरं का? पण निलेश राणे म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे। खोटं आहे का? तुमचा पौरत्व तिकडे साहेब आपण स्पष्टीकरण काय आपलं 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे। मी नंतर उत्तर देईन। नाही खरं का? पण निलेश राणे म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे। खोटं आहे का? तुमचा पौरत्व तिकडे साहेब आपण स्पष्टीकरण काय आपलं 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे। मी नंतर उत्तर देईन। नाही खरं का? पण निलेश राणे म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे। खोटं आहे का? तुमचा पौरत्व तिकडे साहेब आपण स्पष्टीकरण काय आपलं 2 आपण पाहू शकतो रवींद्र चव्हाणांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली आहे। 2 डिसेंबर पर्यंत मला युती टिकवायची आहे असं ते म्हणाले। कालच्या राणेंच्या आरोपानंतर आता काही बोलणार नाही असं ते म्हणाले। मला युती टिकवायची आहे। मी नंतर उत्तर देईन। नाही खरं का? पण निलेश राणे म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे। खोटं आहे का? तुमचा पौरत्व तिकडे साहेब आपण स्पष्टीकरण काय आपलं 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे। मी नंतर उत्तर देईन। नाही खरं का? पण निलेश राणे म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे। खोटं आहे का? तुमचा पौरत्व तिकडे साहेब आपण स्पष्टीकरण काय आपलं 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे। मी नंतर उत्तर देईन। नाही खरं का? पण निलेश राणे म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे। खोटं आहे का? तुमचा पौरत्व तिकडे साहेब आपण स्पष्टीकरण काय आपलं 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे। मी नंतर उत्तर देईन। नाही खरं का? पण निलेश राणे म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे। खोटं आहे का? तुमचा पौरत्व तिकडे साहेब आपण स्पष्टीकरण काय आपलं 2 आपल्या प्रतिनिधी सीमा दाते फोनतून आपल्याशी संवाद साधणार आहेत। सीमा, काय सांगाल या प्रकरणाबाबत? काही कारणास्तव आमच्या प्रतिनिधींशी संवाद साधता येत नाहीये, मात्र आपण बघू शकतोय रवींद्र चव्हाणांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली आहे। म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे का? तुमचा पौरत्व तिकडे